मला बरेच वेळा लोक बोलतात तुम्ही काय बोलत नाही बाकीच्यांसाठी. मला कोणतरी काहीतरी मूर्खासारखा एखादा बोलतो, त्यांनी आमच्याकडे इकडे यावं, ते आमच्याकडे येतील, त्यांनी आमच्याकडे यावं, आणि मग आपले लोक म्हणतात ते काय खरंच काय असं काय होते आणि तुम्ही काय असं काही करता. काही लोक म्हणणार साहेब त्याला उत्तर नाही दिलं. अरे तुम्हाला एवढं कळलं पाहिजे रे मित्रांनो. ठीक आहे, बाकीच्यांना संध्या मिळाल्या, मला संधी मिळाली नाही, पण आज माझी 43 वर्षातली राजकारणातले काय अनुभव असेल का नाही, काही समाजामध्ये माझ्याबद्दल काय आदर आहे का नाही, समाजाबद्दल माझ्याबद्दल लोकांना प्रेम आहे की नाही, मला कोण ऑफर देतो त्याच्यावर मी रिॲक्ट व्हायचं. मी शेवटी माझी लेवल काय ठरली आहे का नाही ठरलेली आहे, आणि मी असं कधीच मी कट्टर मरेपर्यंत माझा तुम्ही रक्त कापलं असं बघा काय काय बोलतात ते. तर राजन साळवी सारखं दर 3 महिन्यांनी यायचं की राजन साळवींची यांची बैठक झाली आणि काहीतरी होत आहे की राजन साळवी एकमेव मी निष्ठावंत, एकमेव मुलाखत असायची का नाही, एकमेव. आता तो एकमेवच आहे ना, ऐका गेला काय, कशाला उत्तर द्यायचं, कशाला उत्तर द्यायचं, कोणाकरता उत्तर द्यायचं. अरे हा भास्कर जाधव आता त्या कोणतरी फक्त आपल्या ऑफिस मध्ये येणं, कोणाचा सत्कार करणं हा माझ्या संस्काराचा आणि संस्कृतीचा भाग आहे. दुश्मनाचा दुश्मन आला आणि तो माझ्या मतदारसंघात आला तर त्याचा सत्कार करणं हे कैलासवासी रत्नाप्पा कुंभारांसारखा एक जुना जाणता माणसानं, मी त्यावेळेला अंकुश पहिल्यांदा निवडून आलो होतो, मी सांगितलं होतं कुठेतरी, आणि मी कोल्हापूरला गेलो होतो, ते 90-92 वर्षाचे ग्रस्त ते मी तिकडे निवडून गेलो म्हणून हातात शाल आणि मला हार घेऊन आले. रत्नाप्पा कुंभार नाव तुम्ही ऐकलं असाल. मी म्हटलं साहेब हे काय, ते म्हणले माझ्या मतदारसंघात कोणीही मंत्री येऊ दे, मी स्वतः त्याचं शाल आणि हार घालून स्वागत करतो, मी नसेल तर पाठवून देतो. पण साहेब म्हटलं मी मंत्री नाहीये, मी साधा आमदार आहे. त्यांनी मला सांगितलं भास्करराव तुम्ही साधे आमदार असलात तरी सुद्धा उद्या तुम्ही खूप मोठे व्हाल, महाराष्ट्राचं नेतृत्व. माझे आशीर्वाद आहे म्हणून मी तुमच्या सत्कारला आलो. त्या दिवसापासून प्रवीण कोणी माझ्या मतदारसंघात येऊ दे, दुश्मनातला दुश्मन येऊ दे, मी त्याचा सत्कार करतो. हा संस्कारचा भाग आहे. सत्कार झाल्याबरोबर लगेच मग बातम्या सुरू, ते आले होते, हे गेले आणि ते आले. त्याचे खुलासे मी करावे असं तुम्हाला वाटतं? काहीतरी स्टँडर्ड आहे का नाही? अशा गोष्टींचे खुलासे काय करत राहायचं? एवढा आपण संघर्ष करतोय का भीतोय का घाबरतोय? आणि म्हणून असल्या फालतू गोष्टींचा मी कधी खुलासा. आणि दुसरी गोष्ट राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगू का, कोणाच्या ललाटी काय लिहिलेलं आहे सांगता येत नाही. 2004 साली मला शिवसेना सोडावी लागली. आजचा मी इतके वर्षानंतर 2004 साली मी शिवसेना सोडलं असं कधी कोणाला वाटलं असेल? सोडावी लागली लागली, आणि हे मी जाहीरपणे बोलतो. त्यामुळे त्या गोष्टीवर भाष्य करण्यापेक्षा तुम्हाला घेऊन आम्ही लढतोय का नाही लढतोय? आम्ही लढतोय. म्हणून तुम्हाला सांगतो चिंता करू नका. चिंता करण्याचं कारण काही नाही. सोशल मीडियाचा वापर मात्र करा. त्या हल्ली मीडियावर काय नुसत्या रील्स कुठल्या काय वगैरे येतात